मागच्या काही दिवसांपासून मतदार याद्यांच्या घोळ संदर्भात महाविकास आघाडीकडनं एक मोर्चा काढण्यासाठी तयारी सुरू होती। आज हा मोर्चा आहे आणि त्याच मोर्चासाठी हे नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी अनेक मनसैनिक हे जमा झालेले आहेत। नाशिकच्या राजगड हे कार्यालय बाहेर हे सगळेजण हे जमा झालेले आहेत आणि थोड्याच वेळात हे सगळे लोक मुंबईला जातील अशा पद्धतीचं परिस्थिती आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळते। किती लोक जाणार नाशिकमधून आणि नाशिक जिल्ह्यामधून काल जे नियोजन झालं त्याच्यामध्ये जवळजवळ शेकडो कार्यकर्ते आज नाशिकमधून प्रस्थान करत आहेत मुंबईला। पण आम्हाला एक निवडणूक आयोगाला एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा तुम्ही 4.5 मधले जे 4.5 वर्ष कालावधी असतो त्या कालावधीमध्ये तुम्ही काय करत असतात त्या ह्या गोष्टीचा असे वेगवेगळे मुद्दे आहेत। हे सगळे मुद्दे घेऊन हे सगळे मनसैनिक थोड्याच वेळात मुंबईकडे रवाना होणार आहेत। अण्णा, आपण आज मुंबईला जाणार आहात, काय मागण्या आहेत? कारण खूप मोठं शक्ती प्रदर्शन आज मुंबईत महाविकास आघाडीने आपण बघितलं असेल का 2 वेळा निवडणूक आयोगाची मीटिंग घेतली, त्यांना भेटले की महाराष्ट्रामध्ये 96 लाख मतं वाढलेले ते मतदार याद्यांमधून वगळावे, परंतु निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीचं ऐकून ते वगळण्याच्या मनस्थितीत नाही आहे। जसं मतं चोरी करून विधानसभेत निवडून आले त्याच पद्धतीने त्यांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या आहे खोट्या मतांवर। परंतु आज महाविकास आघाडीच नव्हे तर जनतासुद्धा या रस्त्यावर उतरले, जनतेला सुद्धा कळलं आहे। काल शिंदे सेनेने सुद्धा उपायुक्त यांना महापालिकेच्या त्यांना सुद्धा पत्र दिलं। आज पेपरला तुम्ही बातम्या बघा, संजय गायकवाड असतील, म्हात्रे मॅडम असतील, असे अनेक भाजप अजितदादांचा सतीश चव्हाण अशा पद्धतीनं खोटं मतदान केलेलं आहे। अशा पद्धतीचे वेगवेगळे मुद्दे आहेत। हे सगळे लोक हे सगळे मुद्दे घेऊन आज मुंबईकडे जाणार आहेत आणि मुंबईकडे जाण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी हे सगळे मनसैनिक हे करतायत। आज मुंबईमध्ये मतदार याद्यांचा जो घोळ आहे, मतदार याद्यांमध्ये जे बोगस नावं आलेले आहेत, या सगळ्या मुद्द्यावरती महाविकास आघाडीतले जे वेगवेगळे पक्ष आहेत या सगळ्या लोकांकडून एक मोर्चा काढण्यात येणार आहे आणि त्याच मोर्चासाठी हे सगळे लोक अगदी थोड्या वेळात हे मुंबईकडे एकूणच जाहीर रवाना होणार आहेत।